पॅसिफिक ओशनच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या समोर तुमचा लाडका कार्यक्रम स्ट्रगलर्स गप्पा. आजचा आपला तिसरा एपिसोड आहे. आधीच्या 2 एपिसोडला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला, तुमचे व्ह्यूज आले, तुमचे काही लोकांनी फोन केले, तुमच्या सूचना आल्या. असे सूचना आम्हाला करत राहा, आमचाही नवीन प्रयत्न आहे. आणि तिसरा एपिसोड आजचा आम्ही सुरुवात करतोय. तर आजच्या तिसऱ्या एपिसोडचा जो पाहुणा आहे हा वेगळा आहे. आम्ही नेहमीप्रमाणे हटकेच पाहुणे बोलवतो, आमच्यासाठी पाहुणेच आहेत ते. तर त्या पाहुण्याची ओळख करण्याआधी थोडीशी सुरुवात अशी की मूळ नाटक ही जी सुरुवात असते किंवा जिकडनं सुरुवात झाली नाटकाला, नाटकाचा सुरुवात मध्य शेवट, पण ही सगळी व्याख्या किंवा हे नाटक आधी ठरण्याआधी सुद्धा जे आपण नाटक करतो की 4 माणसं जमतात, मग आपण इम्प्रोवाइज करतो, आपण नाटक करतो, ह्याची सुरुवात जी आधी सगळ्यात आधी सुरू झाली, जसं मी म्हणेन फार फार पूर्वी वडाच्या पाराखाली नाटक करायचे. गावातलं एक चौक असायचं, तिथे वडाच्या पाराखाली नाटक करायचं. हे नाटक हळूहळू बदलत गेलं आणि ते आता 4 भिंतीत अडकून बसलं. पण त्याच्या पलीकडे पण एक नाटक आहे. ते नाटक चौकात केलं जातं, ते नाटक जनजागृतीसाठी केलं जातं, त्या नाटकाने आपण लोकांपर्यंत लगेच पोहोचले जातो. असं नाटक म्हणजे त्याचा विषय म्हणजे पथनाट्य. तर आज आपण पथनाट्याबद्दल जाणून घेणार आहोत की पथनाट्याबद्दल काय आहे. ते पथनाट्य रस्त्यावर करतात, गल्ली बोळ्यात करतात, मान्य आहे. त्याच्यासाठी लागणारी जी मेहनत असते, लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, तर ह्याबद्दलचा जो एक प्रवास आहे की पथनाट्य म्हणजे काय, पथनाट्य का केली जातात, पथनाट्य करण्यासाठी काय मेहनत घेतली जाते, ते पथनाट्य करणारी तुमच्या माझ्यासारखी सगळी मंडळी आहेत, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा आज आमच्याकडे एक मित्र आला. आमचा दादा आहे, सेलिब्रिटी आहे, तुषार जाधव. खूप खूप स्वागत तुषार दादा तुझं आजच्या एपिसोड मध्ये. धन्यवाद. आपण विषयाला डायरेक्ट सुरुवात करूया. आजचा आपला विषय पथनाट्य. तू एक सगळ्या मुलांच्या पथनाट्य करणाऱ्यांच्या वतीने त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून तू इथे आहेस आणि आपण त्याच अनुषंगाने आजच्या सगळी प्रश्न उत्तर आपली असणार आहेत. तर माझा पहिला प्रश्न असा असेल तुला की पथनाट्य म्हणजे काय? खरंच खूप चांगला प्रश्न आहे, पण त्याबद्दल मी तुझे आभार मानू इच्छितो की तू मला इथे बोलवलंस आणि तू हा कॉन्सेप्ट सुरुवात केलीस, स्ट्रगलर्स गप्पा. खरंच खूप खूप अभिनंदन, कारण ही कुठेतरी एक गरज होती. आणि सेलिब्रिटीजला तर भरपूर लोक ओळखतात आणि सेलिब्रिटीज व्यतिरिक्त पण काही कलाकार आहेत जे खूप छान काम करतात, पण त्यांना पोच नाही मिळत. तर हा एक चांगला माध्यम आहे, त्याबद्दल तुझे अभिनंदन. आणि पथनाट्याचा विचार असेल तर पथनाट्य एक सशक्त माध्यम आहे प्रचाराचं. म्हणजे आपण एखादा प्रचार करत असतो, समजा तू एखाद्या माईक वर घेऊन स्टेजवर आलास आणि प्रचार करतोस, लोकांना काही सांगतोस किंवा इन्फॉर्मेशन देतोस, तर काही काळाने लोक बोर होत जातात. तर पथनाट्य लोकांना एंटरटेनमेंट वेनी एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देतात किंवा एखाद्या गोष्टीचा प्रचार करतात. हा आहे पथनाट्य. आणि जसं तू मगाशी बोललास की लोक विचार करतात पथनाट्य करते, पण पथनाट्य ही एक अशी कला आहे. आपण नाटक ज्यावेळेस बघतो, तिकीट काढून पैसे घेऊन आपण थिएटर मध्ये जातो, नाट्यगृहात जातो, तिथे आपल्याला माहिती असतं ऑडियन्स आहे, ती 2-3 तास 2.5 तास तिथे बसणार आहे. पण पथनाट्यामध्ये आपल्याला ऑडियन्सला बोलवावं लागतं, गळा ओरडून बोलवावं लागतं आणि ते पथनाट्य संपेपर्यंत त्यांना तिथे होल्ड करावं लागतं. ही एक वेगळी कला आहे. त्यामुळे पथनाट्य काय आहे असे बोलणाऱ्या लोकांवर मला ऍक्च्युली दया आहे. पथनाट्य म्हणजे काय, त्या प्रश्नाचं उत्तर दिलंस. पण आहे ना, पथनाट्य हे जास्त करून लोकांना काय वाटतं की राजकारणी लोकांचं प्रचार करण्यासाठी केलेलं नाटक म्हणजे पथनाट्य, असं लोकांना वाटतं. कारण की राजकारण जेव्हा निवडणुका येतात, आता निवडणुका जवळ आल्याच असते, निवडणुका येताना आपल्याला प्रत्येक पक्षाचे पथनाट्य करणारे लोक वगैरे दिसतात, पण ते नाही. राजकारण लोकांचा प्रचार करणं म्हणजे पथनाट्य नाही. पथनाट्य जसं तुझं म्हटलंस की जनजागृती करण्यासाठी आहे, बरोबर आहे. पण हे जेव्हा जनजागृती करत असताना सुद्धा, पथनाट्य करत असताना ह्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं? पथनाट्य बेसिकली आपण पथनाट्य म्हणजे
रोडवर करणारं नाटक. बरोबर. पथ म्हणजे रोड, त्याला इंग्लिश मध्ये आपण स्ट्रीट प्ले Street म्हणतो. play म्हणतो. बरोबर. त्यामुळे भरपूर गोष्टीचं भान ठेवावं लागतं. म्हणजे आता समज आपण रोडवर कशी पब्लिक असेल हे आपल्याला माहिती नसतं आणि आपल्या ग्रुपमध्ये मुली सुद्धा असतात. हम्म. त्यामुळे शो करताना कधी कधी काही काही कमेंट येतात, वेगळ्या कमेंट येतात. हम्म. मग त्याला थोडस इग्नोर करणं, शांत राहणं. उगाच आपण काही बोलतो तर तिथे वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ते थोडस कंट्रोल करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुली असल्या कारणाने थोडीशी त्यांची सेफ्टी पण येते. आणि मी तुला एक किस्सा सांगतो याचा. आम्ही नांदेडला शो करत होतो. नांदेडला शो करत असताना ते पक्षाचं होतं. नांदेडला शो करत होतो तिथे शो चालू असताना मध्येच एक बाईकवरून व्यक्ती आला. खूप मस्त समजलं तू लावून वगैरे आला, बाईकवरून आला, एकदम फिल्मी स्टाईल मध्ये असा आला, उतरला बाईकवरून. माझा मित्र किरण जाधव, ज्याच्यामुळे मी आज या इंडस्ट्रीमध्ये आहे, त्याच्या जवळ आला, बोलणार आहे. आणि आम्ही सगळे शांत, एकदम काही क्षणासाठी शांत. आम्ही घाबरलो ना, कारण त्यांचं गाव, ते गाव आले, येऊन काय करतील माहित नाही. आम्ही सांगितलं त्याला पक्षाचं नाव, खरा बिंदास. असा एक किस्सा झाला. म्हणजे ती भीती पण असते की लोक येऊन काय करतील, हे फक्त पक्षाच्या करते वेळेस होतं. पण बाकी इतर जो आपण टीव्हीचे झाले प्रचार, टीव्हीचा जनजागृती झाली, स्वच्छतेबद्दल जनजागृती झाली, वेगवेगळ्या HIV बद्दल झाली, रोड सेफ्टी आहे, वेगवेगळ्या याच्यावर जनजागृती होते. त्यावेळेस इतकं नाही होत. पण ज्यावेळेस पक्षाचा विषय येतो त्यावेळेस थोडस सांभाळून करावं लागतं. आता जसं तू म्हणालास की राजकीय प्रचार बाजूला आहे, पण जसं स्वच्छता झालं किंवा काही काही आजार असतात त्या आजाराबद्दल झालं, सेफ्टी असतात किंवा मतिमंद मुलांसाठीच पण एक जनजागृतीसाठी पथनाट्य केले जातात. हे पथनाट्य करताना जेव्हा आपण एखाद्या नाक्यावर जातो किंवा एका बिल्डिंग खाली जातो किंवा आपण एखाद्या मोठ्या गजबजलेल्या रस्त्यावर सुद्धा जातो, तिकडे गेल्यावरती जेव्हा आपण पथनाट्याला सुरुवात करतो, आता पथनाट्य हे एका दिवसात तुम्हाला 5-5, 6-6 प्रयोग करायचे असतात आणि अगदी वेगवेगळ्या लोकेशन वरती जाऊन 10 मिनिटाचं काम असतं. पण जेव्हा आपण तिथे पथनाट्य करायला जातो तर सगळ्यात महत्वाच्या काय गोष्टी असतात? आवाज लावणं, लोकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेणं, आणि जर कुठला असं लोक आली, जर आपल्याकडे वेळ विचारायला लागली तर त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं, ह्या जे टास्क असतात पथनाट्य करताना, ह्यावेळी तुम्ही विशेष काळजी काय घ्यावी लागते किंवा कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेता? पथनाट्य सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात मोठा टास्क असतो की लोकेशन शोधणं, कुठे जास्त पब्लिक जमा होईल. बरोबर. मग आता समज जास्त ऊन असेल तर तिथे माणसं थांबणार नाही, जास्त कुठे स्मेल येत असेल त्याचा लोकेशन घेतही नाही. पण आम्ही असं लोकेशन बघतो जिथे मोस्टली माणसं असतात आणि बोलवल्यावरती आणखी जास्त जमा होतात. मोस्टली असं लोकेशन. तर सगळ्यात पहिला टास्क असतो लोकेशन शोधणं, जागा शोधणं. बरं, जागा शोधून झाल्यानंतर जेवढी माणसं उभी आहेत फक्त त्यांच्यासाठी आपण प्रचार करतोय किंवा जनजागृती करतोय तर थोड्याशा माणसांसाठी नाही करत. तर आपल्याला जास्त माणसं पाहिजे, मग ती क्राऊड पुलिंग म्हणतो आपण. क्राऊड पुलिंग साठी डफ वाजवतो आणि डफ वाजवल्यानंतर जे आवाज लावावा लागतो गाणी गायला, म्हणजे जर का आपण इथे शो करतोय तर इथून कमीत कमी 100 मीटर नाही पण 50-60 मीटर पर्यंत जर का लोकांना आवाज गेला तर त्यावेळेस ते ऐकून जवळ येतील आणि बघतील. तो आवाज लावावा लागतो, हा एक टास्क. आणि दिवसाचे 5 शो करायचे झाले तर 5 शोला तेवढा आवाज. म्हणजे संध्याकाळी अक्षरशः गरम पाण्याच्या गुळण्या सुद्धा कराव्या लागतात. हे झालं कधी आम्ही 10 शो सुद्धा केले. दिवसभराचा जो असतो प्रवास, त्याच्यानंतर एकतर बॉडी थकलेली असते, आवाज पार गेलेला असतो, दुसऱ्या दिवशी परत करायचं. बरोबर. त्यामुळे गरम पाणी हे सगळं करावं लागतं. तर तो दुसरा टास्क म्हणजे आवाज लावायचा, क्राऊड पुलिंगचा. क्राऊड पुलिंग झाल्यानंतर ते होल्ड करणं, मध्ये मध्ये असेच अचानक काही पंच सुटतात, ते कॉन्स्टंट राहावं लागतं, हजर जवाब. म्हणजे इन्स्टंट आलं, आता समजा को आर्टिस्ट मध्येच काहीतरी ऍडिशन घेतलं तर मग मला पण ते ऍडिशन घ्यायचं, त्याला टॅकल करायचं. तर हा एक तिसरा टास्क. असे भरपूर टास्क आहेत. सरते शेवटी पथनाट्य संपल्यानंतर
मेसेज देणारा जो व्यक्ती असतो त्याने फर्मपणे एकदम मेसेज दिले पाहिजे जेणेकरून पब्लिकला ते समजतील. हा एक चौथा टास्क आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे टास्क असतात. आता पथनाट्य करताना ना जे आपण करत असतो, आपण एकत्र पथनाट्य करत असतो. पथनाट्य करताना आपल्याला काय अशी कुठे जागा, तालमीसाठी जागा असेल किंवा पथनाट्य जिकडे बघायला लागेल अशा आपण करताना जे करत असतो तेव्हा किंवा कुठे आपण प्रयोगच म्हणतो, पथनाट्याचा प्रयोग करत असताना असं कधी झालंय का की पथनाट्याचा प्रयोग करतोय, 2 प्रयोग छान मस्त आपण वाजवलेत, लोकांनी आपल्याकडे टाळ्या वाजवल्यात, लोक थांबलेत, आणि तिसऱ्या शोला आपण त्याच उमेदीने गेलो आणि आपल्याकडे एकही जण बघत नाही आणि आपला पुढचे परत 2 प्रयोग करायचे, अशा वेळी काय करतो? अगदी अगदी असं भरपूर वेळेस होतं. म्हणजे काय काय ठिकाणी याचा सुद्धा मी तुला एक किस्सा सांगेन होता. म्हणजे समजा 2 शो केले, भरपूर ऑडियन्स होती, पण तिसऱ्या शोला कमी आहे. पण हा तिथेही आम्ही एनर्जी लो नाही करत, कारण जेवढे ऑडियन्स आहे, माझा पर्सनल मत असं आहे की ऑडियन्स 10 असो किंवा 100 असो, ऑडियन्स आहे. त्यांना मला 10 लोकांना सुद्धा तेच द्यायचं आहे जे 100 लोकांना द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही तिथे सुद्धा एनर्जी कमी नाही करत. आता तुला एक किस्सा सांगतो. आम्ही काशीनाथ घाणेकरला पथनाट्य करत होतो स्टेजवर. तिथे एक कार्यक्रम होता. बरं, कार्यक्रमात त्यांनी अशी गल्लत केली, संपूर्ण कार्यक्रम संपत आला, ऑडियन्स ऑलमोस्ट जात आली आणि फक्त मोजून मला वाटतं 10-15 जण थांबले असतील आणि त्यावेळेस आम्हाला बरोबर स्टेजवर. तेव्हा सुद्धा आमची एनर्जी तेवढीच होती जेवढी ऑडिओ फुल असताना असली असती. त्यामुळे ऑडियन्स जरी कमी असला तरी आम्ही त्याच एनर्जीने करतो. तूही करतोस, तुलाही माहितीच आहे. कारण कलेशी जर गद्दारी केली तर मग आपण कलाकार म्हणून जगणं चुकीचं आहे. आता पुढचा प्रश्न पथनाट्याला धरूनच असा विषय की आपण जेव्हा रस्त्यावर जातो, कुठलाही नाका असेल जिथं गजबजलेला असेल, लोकांची गडबड असेल आणि आपण तिकडे पथनाट्य करताना आपण सगळ्यात पहिला डफ वाजवून लोकांचं लक्ष आपल्याकडे घेतो. बरोबर. पण हे डफ वगैरे वाजवत असतो आपण आणि आपण लोकांना बोलत असतो, त्यावेळी असं कुठले लोकल ऑडियन्स कडनं असं होतं का की तुम्ही इथे कोणाची परवानगी घेऊन करताय का, तुम्ही असे कसे करताय, तुम्हाला कोणी बोललं, किंवा आपले पोलीस बांधव असतात किंवा पोलीस बांधवांनी सहकार्य करतात किंवा ते सामावून घेतात. पण कधी कधी काही सोसायटीतली खवीट माणसं असतात, रस्त्यावरचे असे काही माणसं असतात की तुम्ही माझ्या दुकानासमोर करू शकत नाही, तुम्ही या नाक्यावर किंवा तुम्ही या सिग्नलवर करू शकत नाही. मग अशा वेळी परिस्थिती सांभाळण्यासाठी काय करतात? अगदी खरंच हा पण एक टास्कच आहे. जे तू मगाशी टास्क बोललास ना, तर हा सुद्धा एक टास्क आहे. असे मिळतात, पण असे मला वाटतं 100 मधून फक्त 2च माणसं असतील. जर का आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची जनजागृती करतो, तर मला तरी अजून असा काही एक्सपिरियन्स नाही आला एखाद्या दुकानात. उलट ते लोक बोलतात हा बिंदास कर. जर बॅनर लावायचं असेल तर ते सुद्धा लावायला मदत करतात. पब्लिक सपोर्ट करते पथनाट्याला. त्यातून एका दुःख असतील जे फक्त हे करतात. हा फक्त परमिशनचा प्रॉब्लेम होतो. कधी कधी काय होतं की ऑर्गनायझरने परमिशन घेतलेली नसते आणि असंच एक झालं सुद्धा होतं. आम्ही भायखळा स्टेशनला करत होतो. आता तो स्टेशनचा प्रिमाइसेस होता, गेट पासून ट्रॅक पर्यंत जो एरिया तो स्टेशनचा प्रिमाइसेस. आम्ही त्या स्टेशनच्या प्रिमाइसेस मध्ये शो करत असताना अर्ध्यामध्येच आरपीएफ वाले आले आणि मग त्यांनी मध्येच आलं थांबवलं. मग त्यांच्याशी थोडस चर्चा झाली, बोललो परमिशन नव्हतंच. मग ते बोलले फायनली आम्ही इथे नाहीच देऊ शकत, तुम्ही हवं तर या गेटच्या बाहेर करा, पण आत नाही देऊ शकत. ते असतील काही शासकीय कारण असतील, त्यांचं शेवटी त्यांची पण ड्युटी आहे, त्यामुळे आम्ही तिथे वाद नाही घातला. आम्ही बाहेर आलो, गेटच्या बाहेरच केलं, जास्त लांब जायचं नाही. पण पब्लिकनी तरी अजूनपर्यंत मला असा काही विरोध केलेला मला पर्सनली दिसलेला नाही. काही ठिकाणी होत असेल, पण हा इलेक्शनचं जर करत असतो तर कधीतरी होत असेल. पण मला नाही वाटत एखाद्या चांगल्या गोष्टीचा आपण ज्यावेळेस प्रचार करत असेल अजूनपर्यंत नाही झाला. हा प्रश्न झाला आता पथनाट्याचा टास्क आणि आपण करतो कृतीबद्दल. पण आता जेव्हा आपल्याकडे काही विषय येतात पथनाट्यासाठी तर मुळात स्क्रिप्टिंग लागतं, पथनाट्य लिहावं लागतं. तर पथनाट्य लिहिताना म्हणजे काय, आपल्याला 10 मिनिटं हा टास्क असतो, फार फार तर 15 मिनिटं, आणि 15 मिनिटात तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवायचा. तर मग ते लिहितानाची त्याची पथनाट्याची सुरुवात, पथनाट्य नाटकच झालं, त्यालाही सुरुवात मध्य शेवट असतं.
तर मग ती जी सुरुवात असते सुरुवात मध्य आणि शेवट हे लिहिताना कुठल्या पद्धतीची काळजी किंवा किती विचारपूर्वक पुढे लिहावं लागतं याच्याबद्दल काय सांग? जसं मगाशी तुला बोललो, पथनाट्य हे रोडवर करायचं असतं, तुला माहितीच आहे. त्यामुळे ऑडियन्सला थांबवून ठेवणं हा मोठा टास्क आहे. आणि त्यासाठी स्टार्टिंगची जी पथनाट्याचं स्टार्ट असते ती नेहमी कॉमेडी असली पाहिजे, बरोबर. त्याशिवाय ऑडियन्स थांबणार नाही. तर या गोष्टीची काळजी ठेवली पाहिजे की तुम्ही स्टार्ट फक्त कॉमेडीने करा. स्टार्ट मध्ये मेसेज नाही आले तरी काही फरक नाही पडत. मेसेजला वेळ आहे भरपूर, अजून 10 मिनिटांमध्ये तुम्ही ऍटलीस्ट 3 मिनिटं तरी कॉमेडी करा. त्या 3 मिनिटांनंतर पुढचे 3 मिनिटं आणखी एखादा सीन घडवा, आणि सीन नंतर मग जे काही मेसेजेसचे पार्ट असतील तसे करा. आता आम्ही एक HIV चे केले होते, त्याच विषयावर येणार. HIV चे केले होते, डोंबिवलीला शो होते. बरं, याची पण गंमत अशी की आम्ही गेलो डोंबिवलीला सकाळी, स्क्रिप्ट वगैरे काहीच नव्हती. स्क्रिप्ट नव्हती, स्टेशनला पोहोचलो. माझा एक मित्र आला गाडीमध्ये, त्याने सीन सांगितले. पहिला सीन आपण, आमचं फॉर्मॅट एक ठरलेला असतो कॉमेडीचा, 4-5 फॉर्मॅट आहेत. फक्त नाव सांगितलं की ते होऊन जातं. समजा सपोज रमेश सुरेश करायचं आहे, हा रमेश सुरेश माहिती आहे आम्हाला, तो कॉन्सेप्ट केला. राजा प्रधान करायचा, हा राजा प्रधान, म्हणजे ती स्टार्टिंगचा फॉर्मॅट आमचा फिक्स. बरोबर. त्यानंतरचा पुढचा टास्क, आता ह्याच्यात सीन बसवायचे. HIV चा आहे, मग त्याची स्टडी करावी लागते. HIV कशामुळे होतो, HIV झाल्यानंतर माणसाला काय काय त्रास होतो, किंवा मग त्याची ट्रीटमेंट काय आहे, याची सगळी स्टडी करावी लागते. आता HIV विषय असा आहे की सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे जास्त स्टडी करावी लागते. पण दुसरा कोणता विषय असला, समजा टीबीचा असला, टीबीचा किंवा सेफ्टीचा असला, जे कन्स्ट्रक्शन साईटवर सेफ्टी. आता आपण कन्स्ट्रक्शन साईटवर आपण नाही केलं, बरोबर. त्यामुळे कन्स्ट्रक्शन साईटवर काय काय सेफ्टी करावी लागते, मग त्याची स्टडी करावी लागते. सीट बेल्ट कशासाठी वापर, सीट बेल्ट नाही, ते हार्नेस, सेफ्टी हार्नेस, ते कशासाठी वापरतात, ते वापरून काय करू शकतो, त्याचा स्टडी करावा लागतो. मग हेल्मेट, ग्लोव्ह झाले, बूट झाले, ते कशासाठी वापरावे लागतात, आणि ते कशाने बनलेले असतात, ते त्या सगळ्याचा स्टडी करून मग सीन, आणि सीन नंतर मग तो जो मेसेज असतो तशा प्रकारे स्क्रिप्ट करावी लागते. हा पण स्टडी याच्यात सुद्धा असते, स्टडी शिवाय काहीच नाही. ओके, हे झालं होता म्हणजे स्क्रिप्टिंग विषयी. पण स्क्रिप्टिंग मध्ये अजून पण एक, जेव्हा आपण सादरीकरणाकडे जातो, जेव्हा आपण सादर करत असतो, त्याच्यामध्ये सादर करताना किंवा स्क्रिप्ट लिहिताना सुद्धा ह्या गोष्टींचं भान आपल्याला ठेवावं लागतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचला पाहिजे. जसं कॉमेडीने सुरुवात आहे, कधी असं झालंय का की कॉमेडी सुरुवातच केली, एंडही कॉमेडी झालाय, आणि कुठेतरी जरा एखादा प्रयोग असा झालाय की आपण संदेश द्यायचा राहून आपण जरा वेगळ्याच मुद्द्यावर गेलोय, आणि मग त्याचा कधी असं लोकांपर्यंत चुकीचा मेसेज गेला, असं कधी झालंय का? खूप प्रयोग करण्याचं नादात असं माझ्या सोबत तरी कधी नाही झालंय. पण हा, एका स्पर्धेमध्ये मी असं बघितलं होतं, म्हणजे पथनाट्याची स्पर्धा होती, मेसेज घेतले त्यांनी त्या टीमने, पण त्यांच्यामध्ये कॉमेडी खूप जास्त झाली होती. पण हा, ऑडियन्सला आवडलं होतं. आता पथनाट्य स्पर्धा म्हटल्यावर प्रेक्षक काय बघणार, तुम्ही संदेश कसा पोहोचवताय, मेसेज कसा पोहोचवताय, कारण पथनाट्याचं हेच ते माध्यमच, ते पथनाट्य लोकांपर्यंत संदेश पोहोचवतात. तर जास्त कॉमेडी झाल्यामुळे कॉमेडी लोकांना आवडली, लोकांना वाटत होतं की हाच बक्षीस घेणार. पण प्रेक्षकांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा होता. प्रेक्षकांना काय होतं, संदेश जास्त पोहोचवला, ते न झाल्या कारणाने मग शेवटी मग ते डिबार झाले. अशा प्रकारचे पण किस्से आहेत. आता पथनाट्याला आपण जसं रस्त्यावर म्हणतो की रस्त्यावरचं नाटक, पथनाट्याला अशी काही लिमिट किंवा असं काही वर्गीकरण असतं का की जिथे खूप लोकॅलिटी आहे, जसं कुर्ला असेल किंवा बँड्रा असेल, अशी खूप लोकल वस्ती आहे, तिकडेच जाऊन करायचं असतं, हाय क्लास सोसायटीमध्ये करायचं नसतं, किंवा हाय क्लास सोसायटीमध्ये केलं तर तिथल्या लोकांची माइंडसेट वेगळा असतो, मग त्या दृष्टिकोनातनं पथनाट्य करायची. लोकॅलिटीमध्ये गेलो तर तिथल्या लोकांचा माइंडसेट वेगळा असतो, तिथे असं काही वर्गीकरण असतं का क्लास वाईज, म्हणजे लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास आणि हाय क्लास, असं काही वर्गीकरण असतं का कधी? हा खरंच खूप छान प्रश्न आहे. कारण काय माहितीये का,
हा वर्गीकरण ऍक्च्युली आपण आपल्या माइंड मध्ये सेट केलेला असतो. बरोबर. तर जे हाय क्लास पब्लिक आहे त्यांना खरंच मुळात तर काहीच गरज पडलेली नसते कोणती. आता समजा आम्ही एखाद्या योजनांचा प्रचार करत असतो तर त्यांना योजनांचं काही देणं घेणं नसतं, त्यांच्याकडे अमाप पैसा असतो आणि ते 10व्या माळ्यावरून पथनाट्य बघायला खाली नाही येतात. बरोबर. त्यामुळे आम्ही लोकेशन असं निवडतो जिथे मोस्टली झोपडपट्टी असेल. झोपडपट्टीमध्ये एक डफ वाजला, डफची काठीवर एक डफ पडला की लोक लगेच बाहेर. बरोबर. हेच हाय सोसायटी मध्ये नाही. हम्म. पण हा लोकांनी माइंडसेट केलेला कला आहे ना. आता मी जर हाय क्लास आहे, समजा तू हाय क्लास आहेस, तू तिकीट घेऊन थिएटर मध्ये मूवी बघायला जाशील. बरोबर. तिकीट घेऊन नाटक हॉल मध्ये नाटक बघायला जाशील. तुला फ्री मध्ये जर का एंटरटेनमेंट मिळते आणि एंटरटेनमेंट सोबत मेसेज सुद्धा मिळतो, चांगला संदेश मिळतो, तर ते तू बघायला नाही जाणार. बरोबर. का? कारण तो माझा क्लास आहे. हा आपण क्लास जपतो हे आपल्या माइंड मध्ये. पण ही सुद्धा कला, याच्याकडे सुद्धा चांगल्या नजरेने बघितलं. फ्री मध्ये असलं तरी ही सुद्धा एक कला आहे. आता मी तुला कालचाच एक किस्सा सांगतो. मी घाणेकरला, काशीनाथ घाणेकरला आमचा शो होता. आम्ही बसलो होतो खाली. आम्ही मुलं 10 जण होतो. मुलं आम्ही बाहेर गेलो जरा चहा प्यायला. मुली बसल्या होत्या तिथे बेंचवर आणि बाजूलाच एक अँकर होती. अँकर ऑर्गनायझर होता. तो ऑर्गनायझर आला आणि मुलींना बोलला, तुम्हाला शोधतोय मी कधीपासून, चला. ते झालं. ती अँकर त्या ऑर्गनायझरला बोलली. ती फर्स्ट टाइम आमच्या सोबत साईडने होती. नंतर तिचा काय वाद झाला माहित नाही. नंतर येऊन बोलते की हा माझ्याशी असं कसं बोलतो, मी काय पथनाट्यातली आहे का? मी पथनाट्यातली आहे का म्हणजे काय? पथनाट्याला तुम्ही काय समजता? म्हणजे माझं तेच म्हणणे की पथनाट्याला असं दुर्लक्ष, तुला असं वाटतं का की पथनाट्याकडे खूप दुर्लक्षित, किंवा मी म्हणेन की मूळ नाटक जर आपण बघायला गेलो की जेव्हा आपण लोकनाट्यापासून सुरुवात झाली, तर जसं मी सुरुवातीला सांगितलं की वडाच्या पाराखाली नाटक करायचं. हो. तेव्हा लाईट नव्हत्या, तेव्हा काही चमचमी स्टेज आणि काय नव्हतं. वडाच्या पाराखाली करायची नाटकाची जी गंमत आहे ती आता आपण रस्त्यावर करतो. वडाचे पार नाही रस्त्यावर. पण तिथून जी प्रगत होऊन गेली नाट्यकला, मोठमोठ्या लेवलला पोहोचली आहे, नाटकाचे थिएटर आहेत, सगळ्या गोष्टी. तर मग जेव्हा आपण तिथूनच सुरुवात करतो, मी म्हणत नाही सगळेच करतात, काही करतात तुझ्या माझ्यासारखे, काही लोक डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचतात. पण मग तो म्हणजे थिएटर मधलं नाटक आणि रस्त्यावरचं नाटक हा जो काही मोठा फरक आहे, त्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, ते आपल्या पथनाट्याकडे बघण्याचा, तर ह्याच्याबद्दल कधीतरी त्रास होतो का की यार आम्ही सुद्धा कलाकारच आहोत रे. फरक एवढाच आहे की आमच्यासाठी तिकीट काढून कोणी येत नाही, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. पण निदान तसं नका बघू. ह्या निमित्ताने तुला काय सांगायला वाटेल, किंवा तू बिंदास बोल इकडे, तुला काही कुठल्या गोष्टीचं बंधन नाहीये, की तुला काय वाटतं याच्यामध्ये खदखद आहे मनामध्ये, एक असे राग असेल, चीड असेल, कुठेतरी दुःख असेल? दुःख आहे, राग नाही. कारण राग करण्यात काहीच अर्थ नाही. राग जरी केला तर मी त्यांचं काही करू शकत नाही, हे मला माहिती आहे. त्यामुळे दुःख आहे की पथनाट्य करणारे सुद्धा कलाकार आहेत. आता तू जसं बोललास, जे काही लोक डायरेक्ट गेले, मोस्टली त्यांचाच दृष्टिकोन वेगळा असतो. जे पथनाट्य करून पुढे गेले त्यांना माहिती आहे पथनाट्य काय आहे. त्याच्यातले सुद्धा काही असतील ज्यांना आता पथनाट्य करणाऱ्यांवर हे करतात, आवडत नसते. पण जे डायरेक्ट गेलेत ना, ते वेगळ्या नजरेने बघतात. पण खरंच पथनाट्य सुद्धा एक कला आहे आणि आम्ही सुद्धा कलाकार आहोत. तर कलाकाराला कलाकाराच्या दृष्टीनेच बघा. आम्हाला सुद्धा तसाच मान मिळाला पाहिजे जो त्या कलाकारांना. बरोबर. आणि आता हा बरं झालं तू बोललास, कारण की काय होतं की कधीतरी आपण चल ना पथनाट्य करताय, किंवा आता जसं ना काही संस्था असतात ज्या आपल्याला समोरून बोलवतात की तुम्ही पथनाट्याला या, किंवा निवडणुकाच्या काळामध्ये राजकीय पक्ष येतात, त्यावेळी खूप कलाकार हवे असतात, काही गोष्टी असतात. हे सगळं ठीक आहे. महत्वाचा मुद्दा तेव्हा येतो जेव्हा आपल्याला मानधन योग्य मिळतं. म्हणजे हा मुद्दा मला विचारा असा वाटतोच की जसं आता आपण कलाकार आहोत, नाट्यगृहामध्ये कलाकार जो काम करतो त्याच्यासाठी लोक पैसे, तिकीट काढून पैसे देऊन लोक बघायला येतात. त्या कलाकाराला कधीतरी एका प्रयोगाचे 5,000 4,000 मिळतात. जास्त असू शकते, कमी असू शकते. पण आपण जे रस्त्यावर पथनाट्य करतो, आपल्यासारख्या कलाकारांना एका शोचे 200 रुपये, मी थेट मानधन हे करतोय, 200 रुपये मिळतात, कधी कधी 250 रुपये मिळतात.
नाश्त्यासाठी अगदीच आपल्याला लाचारीसारखे 50 रुपये दिले जातात. जेवणासाठी फक्त आपल्याला म्हणजे एक तर आपलं जेवण कधी वेळेवर नसतं पथनाट्य करताना, नाश्ता वेळेवर नसतो, पण आपल्याला आपण दिलेलं काम प्रामाणिकपणे करणारी आपली पोरं असतात हो. आणि ते आपल्याला करायचं असतं, दिलेल्या वेळेत करायचं असतं. तर अशा वेळी जे काही मानधन मिळतं, आता जसं मी तुला बोलण्यामागचं कारण की तुझ्यासारखे अनेक पथनाट्य करणारे ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच पथनाट्य आहे. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनच पथनाट्य आहे. महिन्याचा खर्च आपण राहतो, आपण ज्या आज इतक्या गोष्टींना स्ट्रगल करतोय, आपल्याला लागणाऱ्या गोष्टींचा खर्च पण भरपूर वाढलाय, पण तरी सुद्धा पथनाट्य करणाऱ्याचं मानधन हे 200 रुपयाच्या वर जात नाही. ह्याबद्दल तू काय सांगशील की ह्याबद्दल काय बदल व्हायला पाहिजे, किंवा लोकांनी नक्की विचार करायला पाहिजे, किंवा आपलेच काही सहकारी असतात की 200 रुपये त्याला देण्यापेक्षा मला 150 रुपये द्या, मी 150 रुपयात करतो, ही चढावड, हे पाय खेचणं, हे सगळं झालं ऍक्च्युअली कॉम्पिटिशन. प्रत्येक क्षेत्रात कॉम्पिटिशन आहे. बरोबर. तर कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन आहे. आता समजा तू एखादी संस्था आहेस, तुझी संस्था आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी कॉन्ट्रॅक्ट घेतोय तुझ्याकडे पथनाट्याचे. माझ्यासोबत आणखीन एक आहे, मी तुला बजेट दिला फॉर एक्झाम्पल 3,000 बजेट दिला, आता त्याने दिला तुला 2,000, तर तू त्याला शो देणार. माझ्याकडे कलाकार तगडे आहेत, जेन्युइनली काम करणारे, त्याच्याकडे पण तगडे असतील आहेत, पण तू त्याला 2,000 काम दिलंस, मग तो त्याचं कमिशन कापणार, आणि शेवटी कट 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 होत होत कलाकाराकडे किती होतात, फक्त 200 रुपये पर शो. तर हे जे मध्ये आता डायरेक्ट पार्टी टू कॉन्ट्रॅक्टर जर का शो आले, तर ऍटलिस्ट कलाकाराला चांगले मानधन मिळेल. तुम्ही जे मध्ये असतात ना, एकतर त्यांना जसं आपण म्हणू शकतो की दुकानातून माल येईपर्यंत होलसेलर, शेतकऱ्यांनी पिकवल्यापासून मग ते गोडाऊन मध्ये, मग होलसेलर, मग रिटेलर, ते मधले जोपर्यंत निघत नाही ना, तोपर्यंत कलाकाराला जास्त मानधन नाही मिळत. तर हे मधली लोक जी आहेत ती निघायला पाहिजे. एकतर डायरेक्ट थेट संस्थेतून कॉन्ट्रॅक्टर कडे ज्यावेळेस येईल, त्यावेळेस कलाकाराला चांगलं मानधन मिळू शकतं. किंवा मग कॉन्ट्रॅक्टरने जर का त्याचा कट कमी केला, आता हे सुद्धा मी क्लिअर सांगतो, कॉन्ट्रॅक्टर कधी कधी कट खूप ठेवतात, मान्य आहे, ते कॉन्ट्रॅक्ट घेतात, त्यांचं सुद्धा इथून प्रेशर असतं, मुलांना जमा करा, सगळं हे करा, पण फील्डवर आम्ही काम करतो ना, ते सकाळपासून जी संध्याकाळपर्यंतची मेहनत असते, आवाज लावा लागतो, ओरडावा लागतो, त्यामुळे कट करा, तुम्ही तुमचं कमिशन घ्या, पण इतकं नका घेऊ की त्याने कलाकार मारेल. आता मी ज्यावेळेस स्टार्ट केलं तेव्हापासून 200 रुपये मानधन होतं, आणि आजही 200 रुपये. बरोबर. एखादा कॉन्ट्रॅक्ट किती वर्ष झाली तुला, म्हणजे तू? मला आता जास्त वर्ष नाही झाली, मी माझा प्रवास सुद्धा सांगेन नंतर कसा झाला. मला आता मी लॉकडाऊनच्या 1 वर्ष अगोदर चालू केलं, पण तरी 2018 मध्ये, 2018 ते आज 24, 6 वर्ष, त्या 6 वर्षात 200 रुपयाचे 200 रुपयेच आहेत. बरोबर. महागाई वाढते, महागाई या 6 वर्षात किती गेली. बरोबर. मग त्या महागाईच्या हिशोबाने जे वर्किंग पब्लिक आहे, 9 to 5 जॉब करतात, त्याची सॅलरी सुद्धा वाढते. अगदीच. मग पथनाट्य करणाऱ्या कलाकाराचं मानधन का नाही वाढत? ह्या निमित्ताने तू, मी तुला सांगेन की ह्या निमित्ताने तू थेट आवाहन करू शकतोस, ज्या संस्था आहेत, जे लोक पथनाट्य देतात आपल्याला, ज्यांना वाटतं की जनमानसात जाऊन जनजागृती करणाऱ्या कलाकारांना जी पथनाट्य करतात, तू त्यांना आवाहन करू शकतोस की तुम्ही थेट या. कारण की ही जी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आहे, किंवा हे जे मधले जे लोक आहेत, त्यांना तसा काही फरक नाही पडत, कारण त्याला पैसा महत्वाचा. हो, अगदी अगदी. तू 200 रुपये, तुला बरं 200 रुपये देताना ते 200 रुपये सुद्धा वेळेवर मिळतात किंवा नाही मिळत, हेही महत्वाचं आहे. तर तू तेही आवाहन करू शकतोस या निमित्ताने, की त्या लोकांनी तू आपल्या जेन्युइन कलाकारांपर्यंत पोहोचणं, थेट संपर्क करणं, मग 200 असतील किंवा 300, काय जे काय पुढे मानधनाची किंमत असेल, पण आपण केली, कारण की नुकसान त्यांचंही आहे, नुकसान आपलंही आहे, फायदा फक्त त्या मधल्या व्यक्तीचा. आज कागदावर जर 500 रुपये लिहिले असतील, तर फील्डवरच्या माणसाला 200 रुपये भेटतात, 300 रुपये मधल्या माणसाला. तर हे तू सांगू शकतोस, आवाहन करू शकतोस. त्याच्यानंतर मला विचारायची अशी गंमत आहे की हे झालं शहरापुरतं, आपण शहरात पथनाट्य करतो, तो तर मगाशी नांदेडचं सांगितलं. जेव्हा 20-20 दिवस, महिनाभर आपल्याला पथनाट्यासाठी आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात जावं लागतं, दुसऱ्या गावात जावं लागतं, तर त्यावेळी काय
आपली अवस्था असते, म्हणजे खाणं पिणं राहणं, हा. तिकडच्या लोकांचा विचार करणं, ह्याच्याबद्दल काय सांगशील? आपलं पूर्ण लाईफस्टाईल चेंज होऊन जातं. आता आपण मुंबईमध्ये राहतो, आपलं खाण्याची आपलं पाणी वेगळं असतं. सगळ्यात मोठा बदल म्हणजे पाण्याचा बदल. बरोबर. जसं नांदेडला गेलो होतो, नांदेडला अक्षरशः पाण्याची मारामारी आहे. नांदेडचं जर तू नळातलं पाणी पिशील तर ते प्यावंसं वाटणार नाही, इतकं हे. तिथे नांदेडला पैसे देऊन पाणी घ्यावं लागतं. बरं. तर सगळ्यात मोठा बदल पाण्याचा. दुसरा बदल जेवणाचा. प्रत्येकाची जेवणाची पद्धत वेगळी. त्यांनी एकतर ऍसिडिटीचा त्रास होतो. 20-20 दिवस बाहेर राहायचं म्हटलं तर आपण शेवटी तो एक हे करावाच लागतो. आता जसं नांदेडला गेलो आम्ही खेडेगावात आतमध्ये शो करत होतो. दुपारची ती एक वेगळीच गंमत होती यार नांदेडची 10 दिवस आमची. कधी कधी जेवायला खूप छान मिळायचं. म्हणजे आम्ही आत खेडेगावात गेलो होतो एका, तिथे हे चालू होतं, काय म्हणतात लग्नाच्या अगोदर काय करतात, साखरपुडा. ते सुद्धा आठवतं. साखरपुडा चालू होता आणि शो झाल्यानंतर तो व्यक्ती तिथे शो बघायला होता आणि तोच बोलला की चला साखरपुड्या तिथे जेवण. असं कधी कधी छान मिळतं. आणि एका ठिकाणी आम्ही गेलो होतो आतमध्ये खेडेगावात, जिथे हॉटेल नाही काही नाही, साधी अशी टपरी होती आणि तिथे खिचडी मिळत होती. तर ती 20 रुपयाच्या खिचडीवर सुद्धा आम्ही दिवस काढले. कारण खेडेगावातून पुन्हा बाहेर यायचं जेवायला फक्त आणि पुन्हा आत जायचं, तो एकतर वेळ वाया म्हणजे रात्री उशीर होईल. त्यामुळे जे आहे त्याच्यावर ऍडजस्ट करावं लागतं. हा, हेल्थवर इफेक्ट होतो, पण शेवटी पैसे कमवायचे म्हटलं थोडंफार ते ऍडजस्टमेंट करावीच लागते. तर आता जसं तू हेल्थ विषयी सांगितलंस की आपल्याला ते सगळ्या गोष्टी 20-20 दिवस आपल्याला जायचं असतं, सगळ्या काळजी घ्यायची असतात, पण ह्याच सोबत ना हेल्थ झाली, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे झोप. झोप आता झोपेचं पण तुला सांगतो, ते मुंबईमधलंच आहे, म्हणजे आम्ही अपडाऊन करत होतो. बाहेर गेल्यावर झोपेचा जास्त काही इश्यू नाही. सकाळी 5 शो केले, संध्याकाळी 5 शो केले, जर दिवसभरात 10 असले किंवा फक्त 5 सुद्धा असतात, किंवा त्याच्यानंतर वेळ आपलाच असतो, कधीही झोपा, संध्याकाळी आरामात झोपा. प्रॉब्लेम तेव्हा आला होता मला, मी पर्सनल सांगेन, मी मध्यंतरी विरारला राहायला गेलो होतो आणि आमचे शो असायचे ठाण्यावरून गाडी सुटायची. ठाण्यावरून गाडी सुटल्यानंतर मग ते 1.5-2 तास प्रवास करून मग शो करायचं. बरं, शो पण असे की शो झाल्यानंतर आम्हाला तिथे आम्ही शो केले याचं प्रमाण घ्यावं लागायचं. त्यामुळे आम्ही शो करायच्या अगोदरच तिथल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्यांच्याशी बोलून की बाबा आम्हाला असं असं करायचं आहे, तर फक्त एक लेटर लागेल. मग त्या बोलण्यात वेळ जायचा, तो अख्खा दिवस जायचा. फक्त शो करायचे असते तर लगेच झाले असते, जास्त वेळ लागला असता. तो अख्खा दिवस गेल्याने परत 2 तास प्रवास करून ठाण्याला या, ठाण्यावरून पुन्हा ट्रेन पकडून विरारला जा, म्हणजे तो माझा दिवसभराचा 6 तास, 5 ते 6 तास सकाळचा प्रवास, 5 ते 6 तास संध्याकाळचा प्रवास, 4 तास पकड, 4 तास सकाळचा, 4 तास संध्याकाळचा, म्हणजे 8 तास माझा प्रवासातच जायचा. त्यावेळेस माझ्या झोपाचे असे म्हणजे प्रॉब्लेम झाले होते. मी सकाळी एकतर 5 वाजता उठायचो, घर 6 वाजता सोडायचो, 6-6:30, आणि रात्री यायला मला 12-1 वाजायचे. 12-1 वाजल्यानंतर घरात आल्यानंतर लगेच उठून झोपायचो, मग फ्रेश होऊन जे काही जेवायचं असेल ते जेवून मग झोपायचो 1:30 वाजेपर्यंत, 1:30-2, परत 5 वाजता उठायचं. हा टोटल 17-18 दिवसाचा माझा शेड्यूल होता. त्यावेळेस माझी हालत खराब झाली. असं सुद्धा कधी कधी होतं, पण कधी कधी एखाद दुसरा शो असला तर त्यावेळेस एवढं प्रॉब्लेम नव्हतं. प्रॉब्लेम तिथे येतो की शो झाल्यानंतर आम्हाला जर का प्रमाण घ्यायचं असेल, प्रमाणपत्र घ्यायचं असेल, त्याला खूप वेळ जातो, मग तो अख्खा दिवस जातो, मग घरी येऊन परत झोपायला त्रास होतो आणि मग सकाळी उठायला त्रास, आणि त्यानंतर मग ऍसिडिटी, झोप कमी झाली. आणि मग असं होतं की आपण कमवतो, समजा फॉर एक्झाम्पल सांगतो 1000 रुपये कमवले, त्यातले 200 रुपये आपल्या औषधाला जातात. बरोबर. तर हा सुद्धा प्रॉब्लेम होतो. आता आपण ही एक पथनाट्याची काय म्हणू आपण, एक काळी बाजू जी लोकांपर्यंत येणं गरजेची, हो, लोकांना कळलं पाहिजे, अगदी मानधनाच्या विषयापासून वर्गीकरणापासून जे आहे. पण असं कधी झालंय का की एका ठिकाणी छान असं वेलकम केलंय, एका संस्थेचं पथनाट्य करतोय, छान वेलकम केलंय, खाण्यापिण्याची चंगळ आहे, मानधन सुद्धा चांगलं मिळालंय आणि तिथली ट्रीटमेंट
अशी बाब असं कधी असं झालंय का? अगदी अगदी भरपूर वेळेस. म्हणजे प्रत्येक गोष्टीची दोन पैलू असतात. बरोबर. शिक्क्याचे जसे नाण्याचे दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीची दोन बाजू आहेत. एक निगेटिव्ह साइड, एक पॉझिटिव्ह साइड. पथनाट्यामध्ये सुद्धा तसंच आहे. निगेटिव्ह साइड आहे म्हणजे काही ते लोकांमुळे, असं नाही की पथनाट्य निगेटिव्ह आहे. ते काही लोकांच्या मानसिकतेमुळे ते निगेटिव्ह साइड आहे. पण पथनाट्य मी का करतो? पथनाट्यामधून मला कॉन्फिडन्स मिळतो. मी फक्त पथनाट्यच नाही करत तर मी सिरियल मध्ये सुद्धा काम करतो. कॅरेक्टर आर्टिस्ट आहे. माझा उदरनिर्वाह तिथून सुद्धा चालतो, इथून सुद्धा चालतोय. पण पथनाट्य करण्याचं माझं कारण की पथनाट्यामधून मला एक कॉन्फिडन्स मिळतो, वेगळाच कॉन्फिडन्स मिळतो. चार लोकांमध्ये वावरण्याचा, चार लोकांमध्ये ठामपणे माझं मत मांडण्याचा किंवा मला बोलण्याचा जो कॉन्फिडन्स वाढतो तो वेगळाच असतो. आणि पथनाट्याची दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे तू जसं आता विचारलंस खूप एखाद्या ठिकाणी चांगलं वेलकम झालं तर हो आम्ही मंदार सर आहेत त्यांचे शो करत होतो आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया आणि असे भरपूर आहेत, फक्त हेच नाही. मी एक एक्झाम्पल देतोय. त्यांनी म्हणजे अशा प्रकारे वेलकम केलं ना की आम्ही जणू सेलिब्रिटीज आहोत. एकतर त्या ठिकाणी आम्ही बोईसरला गेलो होतो. त्यांचे भरपूर ठिकाणी केलं पण बोईसरला गेलो होतो तर तिथली एक नवीनच आर्टिस्ट त्याने स्टार्ट केलं होतं. त्यांना माहिती नव्हतं पथनाट्य म्हणजे नाटक म्हणजे काय, ऍक्टिंग म्हणजे काय असतं. आणि त्यांनी वेलकम इतकं चांगलं केलं ना आम्हाला तर जणू सेलिब्रिटीज वाटलं. पण नाटक बघितल्यानंतर पथनाट्य बघितल्यानंतर त्यांनी जो आमची ट्रीटमेंट केली खाण्यासाठी भरपूर सर आपको क्या चाहिए आप बैठो पाणी असे सुद्धा लोक आहेत. आणि आर्टिस्ट व्यतिरिक्त जे नॉन आर्टिस्ट आहेत ना ते खूप उत्तम खातिर करतात पथनाट्याच्या. म्हणजे एक दिवसाचा सेलिब्रिटी, एक दिवसाचा मुख्यमंत्री, असं एक दिवसाचा सेलिब्रिटी असं फील झालं होतं त्या दिवशी. म्हणजे खूप खातिरदारी केली होती. अगदी चेअर नाही सर आप बैठो ना चेअर एक चेअर लेके असं. म्हणजे जर असं वेलकम एवढं सगळं केलं जातं आपण असं म्हणणं नसतं की इतक्या लेवलला वेलकम करा. पण ऍटलीस्ट जिथे कुठे आपण जातो ते निदान पाणी विचार, खाणं राहते पाणी विचार, या बसा थोडं रिलॅक्स व्हा, हे जरी दिलं तरी पथनाट्य करणाऱ्या कलाकाराला मला वाटतं कुठल्याच पथनाट्य कलाकाराला काही फार अपेक्षित नाही. हे इतकं जरी दिलं तरी तो खुश होईल आणि तो आनंदाने सगळे पथनाट्य करेल. कारण की पथनाट्य करण्याचं तेच प्रत्येक प्रयोग, जसं आपण नाटकाचा प्रत्येक प्रयोग भले पहिला प्रयोग असो किंवा 5वा प्रयोग असतो हा पहिल्या प्रयोगासारखाच करायचा असतो. अगदी बरोबर. तसंच आपल्याला पथनाट्य सुद्धा पहिला प्रयोग असो दिवसातला किंवा 10वा प्रयोग असो हा त्याच ह्याने करायचा असतो आपल्याला. आता ह्या पथनाट्याचं आपण येतोच आहे. राजकीय पथनाट्य करताना एकाच वॉर्डात 2 विरोधकांचं पथनाट्य करताना आणि जर सेमच टीम करत असेल तर असं कधी गंमत झाली आहे का की ह्या पार्टीच्या उमेदवाराचं नाव ह्या पार्टीमध्ये घेऊन किंवा ह्या उमेदवाराचं नाव, असं कधी गंमत झाली आहे का? किंवा आपल्याला उमेदवारच माहित नाही आणि आपण पथनाट्य करत सुटणार, असं कधी झालंय का? असं मला उमेदवार माहिती नव्हतं, म्हणजे उमेदवाराचं नाव माहिती नव्हतं. ती माझ्यासोबत गंमत झाली होती. म्हणजे मी करतोय सगळं बोललो मस्त, हे असतं ते असतं बरं यांना मत द्या कुणाला, मग मागून त्यांनी त्याचं नाव घेतलं. असं माझ्यासोबत झालं होतं. आणि तू जे बोलतोय 2 पक्षाचे 2 विरोधी पक्षांचे एकाच ठिकाणी करताना एका ठिकाणी नाही करत कारण पब्लिक मारेल बाबा तू तिथे होतास आता इथे काय करतोय. आता समजा एक आम्ही केलं इथे सायनला केलं तर दुसरं करून आम्ही ठाण्याला एवढा विचारायचा मुद्दा एवढाच होता की एकच पथनाट्य पण ह्या ठाण्याला करणाऱ्या विरोधकाला पण तेच ऐकवलं आणि दादरच्याला पण तेच तोच किस्सा सांगतो पुढे सांगतो. असं झालं होतं म्हणजे एका पक्षाचं करत होतं नाव ऑलमोस्ट थोडस सेम होतं बरोबर. दुसऱ्या ठिकाणी संध्याकाळच्या शोला तेच नाव येता थांबलो आणि लगेच सुचलं. असं होतं भरपूर वेळा होतं आणि झालं सुद्धा. आणि फक्त माझ्यासोबतच नाही भरपूर लोक लक्षात राहत नाही. आपण इतके डेमो देत असतो अगदी आपल्याला लक्षातच राहत नाही. हे तर तू 2 वेगवेगळ्या पक्षांचं सांगतोस. मी तर फक्त एकाच पक्षाचं करत होतो. अच्छा. फक्त त्या दिवशी काय झालं सकाळी दुसरी टीम होती, माझी टीम नव्हती. माझी टीमची संध्याकाळी होती.
त्या दुसऱ्या टीम मध्ये एक दुसरा कॅरेक्टर नव्हता, बरं त्याचा पार्ट असल्या कारणाने मी गेलो त्याची रिप्लेसमेंट करायला. माझा एक सीन होता, त्यामध्ये जाऊन मी खुर्चीवर बसतो. माझी टीम सोबत करत होतो तो चेंज ओव्हर झाल्यानंतर मी माझ्या पहिल्या टीम सोबत जे करत होतो ना तेच आठवलं आणि मी चेअरवर जाऊन बसायला गेलो. बोलतो उठ ये तू दुसरा कॅरेक्टर करतोयस. असं सुद्धा होतंय, म्हणजे एकाच पक्षाचं करत असताना सुद्धा कॅरेक्टर चेंज झालं. मग दोन वेगवेगळ्या पक्षाची करत असताना विचार करून काय होत असेल. म्हणजे दिवसातून 5 वेळा एकाचं नाव घ्यायचं आणि कट टू संध्याकाळी दिवसातून 5 वेळा दुसऱ्याचं नाव घ्यायचं. त्यामुळे जंबल होतच नाही. ते अगदी त्या गमती पण असं कधी झालंय का की एखादा राजकीय पक्ष विशिष्ट एक पक्ष खूप तिरस्कार आहे त्याचा, म्हणजे मला त्याची तत्व पटत नाही पटत आहे तत्व आणि त्याचंच पथनाट्य आलं. अशी कलाकार जन्माला येतो की आपल्यातल्या माणसाला आपली तत्व बाजूला ठेवावी लागतात. तू आज म्हणजे माझ्याकडे सगळंच म्हणजे काय हे आहे असं मी माझंच सांगतोय. आहे म्हणजे मला एखाद्या पक्षाचा तिरस्कार आहे, मला त्यांची तत्वच पटत नाही, म्हणजे त्यांची आयडिओलॉजीच पटत नाही. पण काय होतं, दुसऱ्या पक्षातून जर का प्रयोग मिळालेच नाही, शोज मिळाले नाही किंवा बजेट कमी असला, शेवटी हा आपला उदरनिर्वाहाचा काही आहे ना. बरोबर. प्रश्न आहे तो पैशाचा. तर मी काय बघणार, या क्षणी माझे एथिक्स बाजूला राहिले. मला हा इलेक्शनचा काळ हा कमवायचा काळ असतो, पथनाट्य करणाऱ्या कलाकार. बरोबर. तो सगळ्यांसाठीच कमवण्याचा काळ. हो हो हो. सगळ्यांसाठीच कमवण्याचा काळ असतो. ते बरोबर आहे, अगदी बरोबर. पण या क्षणी मग आम्हाला शेवटी आमची आयडिओलॉजी बाजूला ठेवून पैशाकडे वळावं लागतं. आपण हे करताना फक्त मित्रांकडून सांभाळू, कारण मित्रांसोबत आपण जे वाद करत असतो ना, अरे काय ते, आणि मग नंतर त्यांनी एखाद्या वेळेस बघितलं कुठे, अरे म्हणजे तुझ्याच एरियात पक्षाचे पथनाट्य करतोय आणि तू आधी त्याला शिवाय घालतोय. असं झालं काय, म्हणजे असं घडलंय का की समज एक पक्ष आहे ज्याला तू नाक्यावर बसल्यावर त्याला खूप शिव्या घालतोय आणि नंतर तुला कळतं की त्या पक्षाचे पथनाट्य ते आपल्याच एरियात आणि आपलेच मित्र बघणार. घडलंय, असं घडलंय. म्हणजे एका पक्षाचे करत होतो 2019 नांदेडवरून आल्यानंतर आमचा मुंबईमध्ये होतो 10 दिवस. तर 3 शो कमी पडत होते, 3 शो करायचे होते आणि एरिया होता सांताक्रूज जिथे मी राहतो. सांताक्रूजला सगळे लोकेशन सर्च केले, फायनली एक लोकेशन आलं जिथे माझाच एरिया. बरं, माझ्या मैदानात जिथे मी कार्यक्रम केले, जिथे मी घडलो त्या मैदानात, आणि तिथल्याच मित्रांसमोर मी त्या पक्षाची खूप वावा नाही, मला तिरस्कार होता आणि त्याचे शो करत होता. आता तुला काय करायचं, मी त्या ह्याच्यामध्ये मेसेंजरचं काम करायचो आणि कृष्ण पेंड्यावर नाही, शाहीर सोंगाड्यावरून फॉर्मॅट होता कॉमेडीचा. मित्राला बोललो एक काम कर, मेसेजचा पार्ट सगळा तू घे, मी एकही मेसेज नाही देणार, सोंगाड्या करेन, साईडला जाईल. बरोबर. अशा प्रकारे सोंगाड्या केला, साईडला डफ घेतला, आता करा. मी मेसेज नाही घेणार, मी प्रचार नाही करत आहे. हे शेवटीला काम आहे आपलं आणि आपल्याला करावंच लागतं, त्याच्यात काय असं. पण हा गमतीचा भाग की होतं असं कधीतरी की आपण खूप ठरवतो नाही करायचं आणि आपल्याला नेमकं त्याच पक्षाचं काम येतं. बरं, आपली ज्या पक्षावर एकनिष्ठता आहे तिकडनं काहीच नाही. तसं माझी कोणत्याही पक्षावर नाही, उदाहरण म्हणून आपण ते पण करणार काय, बघ ना, आता दुसऱ्या पक्षाकडून कामच मिळत नाही. बरोबर. आणि हाच आपला उदरनिर्वाह ना, मग त्यामुळे करावं लागतं, नाही इलाज आहे. पण पक्षाची पण जेव्हा आपण पथनाट्य करत असतो तेव्हा तर सगळ्यात जास्त भीती किंवा पक्षामध्ये कार्यकर्ते कमी असतात आणि थोडे दादा टाईप असतात. समजा कधी कुठे काही चुकलं किंवा कुठे काही केलं किंवा दुसऱ्या पक्षातले असं झालंय का की दुसऱ्या पक्षाचे पथनाट्य करायला गेलात की तिकडे काही लोक तुम्हाला उचलण्याच्या तयारीत आहेत की चला आता याला उचलून यांना मी बघतो, तर त्यावेळी तिकडचे काही कोऑर्डिनेटर असतात सपोर्टला की नाही तुम्ही तुमचे जाऊन पथनाट्य शो करा. आणि असं कधी झालंय का, कारण की आपल्यासोबत मुली असतात, कधीतरी मुलींवर अतिप्रसंग केले किंवा मुलींची छेड काढली किंवा काही गोष्ट,
तर अशा वेळी असं कधी झालंय का, किंवा असं वेळी झालं तर त्या प्रसंगातनं कसे आपण बाहेर पडलोय? झालंय, असं झालंय. मी शो करत होतो त्यावेळेस सुदैवाने आमच्यासोबत मुलगी नव्हती, आम्ही 5 जण मुलांचीच टीम होती. पक्षाचेच शो होते आणि त्यांचा ऑर्गनायझर नव्हता. आम्हाला ऑर्गनायझर तिथे जाऊन तिथला जो कोणी असेल कोऑर्डिनेटर त्यांना भेटून त्यांच्या आधिपत्याखाली शो करायचे होते. पण तिथे कोणी नव्हतं आणि आम्हाला तिथे शो करायला सांगितलं होतं. शेवटी आता काय करतात, डिजिटल झाल्यामुळे जिओ टॅगिंग वाले फोटोज पाठवा, त्यामुळे तिथेच आम्ही तरी आधी त्याच लोकेशनला करायचो, पण आता जिओ टॅगिंग आल्यामुळे आणखी जास्त नजर असते की बाबा त्यांनी तिथेच केलेलं. परत तिथे शो करायचे होते आणि त्यांचा प्रतिनिधी तिथे कोणीच नव्हता आणि तो एरिया त्या पक्षाचा पूर्णपणे विरोधी होता. पूर्ण एरिया, संपूर्ण संपूर्ण. आम्ही शो करतोय ना, तिथे प्रत्येकाची नजर, तू पंच मारलास ना एखादा, असंच बघतोय एकदम डेड लोक. आता येऊन मार, तू कोणताही पंच मार, कॉमेडी काही, असंच बघत होता. आम्ही मग एकमेकांना असं करून संपवलं, हळूहळू संपवलं. जे तिथून निघालो रिक्षा पकडून सरळ दुसरी गेली. पण तिकडे निघताना आपण की आता काय, किंवा असं कोणी समोरून की तुम्ही कसं काय पथनाट्य करताय, कोणाच्या परवानगीने करताय, त्या लोकांना तो पक्ष आम्हाला आवडत नाही, तुम्हाला असं कधी झालंय का? इथपर्यंत कोणी असं आलंय का? असं सुद्धा झालं. आता रिसेंटलीच हे घडलेलं आहे. पालघरला झालं होतं. पालघरला आम्ही प्रचार करत होतो, एक जण आला, तो पण प्यायला होता. काय नाही रे, एवढा नाही करतायत. अक्षरशः अर्धा तास त्याला समजवायला गेला. बघा दादा, आम्ही फक्त कलाकार आहोत, आमचा त्या पक्षाशी काही संबंध नाही. आम्हाला पैसे मिळाले, पैसे घेऊन करता, पण भोगायला आम्हाला लागतं ना. म्हणजे त्याचा राग आपल्यावर निघतो. बरोबर. म्हणजे आम्ही शेवटी जरी कलाकार असलो तरी त्या पक्षाचे प्रतिनिधित्व म्हणून तिथे गेलो. त्यांची नजर तर आम्ही आमच्याकडे ती बघण्याची तीच असं की या पक्षातून आले. तर फक्त अशा वेळी ऑर्गनायझर सोबत असणं गरजेचं असतं, जेणेकरून आमच्यावर एखादा माणूस आला, हा त्यांनी काही केलं नाही जास्त म्हणून, जर त्या एका ऐवजी 10 जण आले असते आणि पथनाट्यामधले कलाकार 5, आम्ही 5 जणांनी 10 जणांचं काय केलं? अगदी काहीच. अशा वेळेस मुळात आपण कलाकार असल्यामुळे आपला तो प्रांतच नसतो, हातापायी बरोबर, भांडण करणं. बरोबर. एकंदरीत आतापर्यंत सगळ्या गप्पांमध्ये ही गोष्ट तर प्रकर्षाने जाणवली, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा जाणवली असेल की आपण ज्याला पथनाट्य करतात तर ते पथनाट्य करतात नाहीये. बरोबर. ते नाहीये. इतकी सगळी जोखीम, इतका सगळा टास्क, इतक्या सगळ्या गोष्टींना सॅक्रिफाईस करावं लागतं. आपल्याला आपल्या फॅमिलीला सॅक्रिफाईस करावं लागतं. आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराच्या जे आपलं आरोग्य आहे त्याला सॅक्रिफाईस करावं लागतं. का तर फक्त उदरनिर्वाहासाठी. मानधन 200 मिळते का 500 मिळते हे नाही, कला पण लोकांपुढे सादर करतो आणि त्यांनी सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. की आज गल्लीत मी नाक्यावर, आज मी म्हणतो 100 लोकांबरोबर आज पथनाट्य करतो. हे जर मी एका भरगच्च नाट्यगृहात गेलो जिकडे 900-1000 लोक बसलेले असतात, तर ती एक कॉन्फिडन्स येतो की 100 लोकांबरोबर गेला, 900 लोक माझ्यासाठी काहीच. बरोबर. एक कलाकार म्हणून स्वतःमध्ये पण ती डेव्हलपमेंट होत असते. तर इतकं सगळं स्ट्रगल असतो पथनाट्य करताना. म्हणजे पथनाट्य करणं हे नुसतं पथनाट्य नाही, त्याच्या मागे इतका सगळा प्रवास आहे, त्याच्या मागे इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींपर्यंत प्रवासातला खडतर प्रवास म्हणेन मी. आणि तरी सुद्धा आपण उमेदीने पथनाट्य करतो. की आपल्याला आजही जरी कोणी विचारलं की पथनाट्याला टीम हवी का, तर आपण तयार होतो की नाही आता एवढं वाईट अनुभव करायचं नाही. का तर कलाकारांनी मी भुकेला असतो ना, त्याला कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ हवं. बरोबर. जसं आम्ही हा व्यासपीठ तयार केला की हे जे प्रवास करणारे लोक आहेत, हा जो स्ट्रगल आहे, त्यांना तरी कुठेतरी लोकांपर्यंत त्यांची मतं पोहोचण्यासाठी, त्यांना व्यक्त होण्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे स्ट्रगलर्स गप्पा. आणि खूप छान नोटवरती आपल्या या गप्पा रंगल्या. आपण एका चांगल्या म्हणजे अगदी निगेटिव्ह गोष्टीपासून पॉझिटिव्ह गोष्टीपर्यंत आपण आलो की पथनाट्य म्हणजे मानधनच कमी मिळतं, खाणंपिणंच मिळतं नाही, असं नाही. त्याची वेगळी बाजू सुद्धा आहे. जसं स्वतः मंदार सर आहेत, त्यांचं नाव घेतलं की त्यांच्याकडे पथनाट्य केल्यावरती तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळाली, किंवा ते एक टीम लीडर म्हणून तुमची सगळ्यांची काळजी घेतात, त्यांनी तुम्हाला चांगलं ट्रीटमेंट केलं असेल, तर हे माणसं सुद्धा आहे. फक्त मंदार सर नाही, भरपूर आहेत माणसं. मी फक्त एक्झाम्पल दिलं
आणि दुसरी गोष्ट काही काही ठिकाणी मानधन सुद्धा चांगलं मिळतं. हम्म. ट्रीटमेंट तर आहेच, मानधन पण आहे. प्लस तिथे असतं ना, एक टीम लिडरचा स्वभाव असतो, बरोबर. तो काही काही लोकांचा खूप वाईट असतो. हम्म. म्हणजे माझ्या एका मित्राचा किस्सा आहे, माझा नाहीये. तो एका ठिकाणी गेला होता, आता त्याचं नाव मी नाही सांगत आहे, रिहर्सलला. तर रिहर्सल करताना तो कलाकाराला सांगतो की जा हे आण, ते आण, खायला आण, पाणी आण. अशी लोक सुद्धा आहेत आणि एका ठिकाणी चांगली लोक सुद्धा आहेत, पण त्या वाईट लोकांमुळे सगळ्यांचं नाव खराब आहे. छान सुरुवात छान झाली. आपण शेवटाकडे आलो. लोकांना पथनाट्य काय, पथनाट्याबद्दल लोकांना कळलं, आपल्या आजूबाजूच्या मंडळींना, की नुसतंच पथनाट्य नसतं, तर सगळं खडतर प्रवास असतो, या सगळ्या गोष्टी असतात. आणि तुला इथे बोलण्यामागचं कारण हेच होतं की ह्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून कोणीतरी, खूप मित्रमंडळी आहेत, पथनाट्य करणारे खूप आहेत. मला वाटतं मी चांगल्या दृष्टीकोनातून असं बघतोय की हा एपिसोड गेल्यावर त्यांचेही फोन येतील, त्यांचे सजेशन येतील, किंवा त्यांचे असेल की आम्हाला काय नाही बोलत. सगळ्यांना बोलणं शक्य नाही, पण एक प्रतिनिधी जो असतो सगळ्यांच्या वतीने, म्हणून आम्ही तुला बोललं आणि आमच्या शब्दाला मान देऊस तुमच्याकडे तू आमच्या शोवरती आलास, स्ट्रगलर्स गप्पा. आणि खूप छान गप्पा मारल्या आपण, मनमोकळेपणाने बोललास. खूप भारी वाटलं. मला पण खूप भारी वाटलं. मला ऍक्च्युली खरं तर पॅसिफिक ओशन प्रोडक्शन्सला भविष्यासाठी शुभेच्छा द्यायच्या, कारण असा कार्यक्रम हा एक लॉंग रन असला पाहिजे. जास्तीत जास्त स्ट्रगलर्स लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, त्यांचा स्ट्रगल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. आणि बेस्ट विशेस तुमच्या फ्युचरसाठी, असंच काम करत राहा. थँक्यू दादा, खूप खूप धन्यवाद. आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुझ्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आहे. ओके. त्याच्या आतमध्ये मेन भेटवस्तू आहे. अरे वा वा वा. तर पेनवर नाव. हो. छान छान. हा पेन आहे. ह्या पेनाने तू पेन देण्यामागचं कारण की तुझ्या पुढच्या पथनाट्याचे तुझे जे पुढचे काही किस्से असतील, तुझ्या काही गोष्टी असतील, त्या पेनाने लिही. आणि जेव्हा तू सेलिब्रिटी होशील त्या पेनाने सही कर. त्यासाठीच हा पेन आहे. हा पेन खरं तर माझ्यासाठी स्पेशल अशासाठी आहे, कारण पेन भरपूर मिळतात, पण पेनवर नाव माझं पर्सनल नाव पहिल्यांदा मिळालं, त्यामुळे खूप स्पेशल आहे. आणि नक्कीच याने भरपूर स्क्रिप्ट सुद्धा लिहिली. पुढच्या एपिसोड मध्ये एका नव्या सेलिब्रिटी सोबत नक्की भेटू, त्याच्यासोबत छान गप्पा मारायला. तोपर्यंत भेटत राहू. पण त्याआधी मला एक सांगायचं, प्रेक्षकांना सांगायचंय, माझ्या मित्रांनी खरंच खूप छान कॉन्सेप्ट विचार केली आणि यामुळे स्ट्रगलर लोकांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे त्याला तुमचा सपोर्ट हवाय. त्याच्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि फक्त याच नाही तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तुमचा सपोर्ट द्या. तुमचा सपोर्ट फक्त यालाच नाही तर प्रत्येक कलाकाराला मिळेल, प्रत्येक स्ट्रगलर कलाकाराला मिळेल आणि त्यांना त्यांची ओळख मिळेल. तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.